समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्रात सर्वात मोठा महामार्ग म्हणून शक्तीपीठ महामार्ग चर्चेत आहे। केंद्र आणि राज्य शासनासाठी हा महामार्ग महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने एका बाजूला सरकार या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी कुठलीही किंमत मोजायला तयार, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मोठा समुदाय या शक्तीपीठ मार्गाला विरोध करताना दिसतोय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनीही या संघर्षात उडी घेतली असून कुठल्याही किमतीवर हा प्रकल्प होऊ देणार नाही असा निर्धार केला असून सरकारच्या हेतूवरच शेट्टी यांनी शंका घेतली आहे। माझ्याकडे आहे, मी तुम्हाला ते व्हॉट्सअपवरून पाठवून देतो। काल रात्री 8 वाजताच ते नव्हे, काल रात्री 8 वाजेपर्यंत तरी बदललेलं नव्हतं। आणि समजा बदललं, तुम्ही डोंगरातून अलीकडे कसं येणार आहे? एक स्पष्ट करावं की कधी बदललं। आम्ही सतत अपडेट घेत असतो आणि रात्री 8:20 बदललेलं नव्हतं। सर्वे ठीक आहे, सर्वे होत असेल तर कुठून तरी होणारच आहे। मग तिथून उत्खनन होणार नाही का? तिथं भराव पडणार नाही का? तिथं जे काही नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत त्यांना अडथळा निर्माण होणार नाही का? जे काही नैसर्गिक झरे आहेत ते आटणार नाहीत का? याच्या संदर्भातलं तुमच्याकडे काय तांत्रिक माहिती आहे ती त्यांनी सांगावं। होय, आणि सह्याद्री कोल्हापूर जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो, ते म्हणतात तिथे उसाचा दर वाढताना सगळा याला जाणून आपण मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात बोललो आहे। त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्ग आणि विशेषतः कोकणच्या आणि एकंदरीत पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने योग्य आहे। आणि एकंदरीत तुम्ही जे सर्व सांगितलं त्याच्यानंतर आजची वाढती लोकसंख्या, वाढती वाहने पाहता शक्तीपीठ महामार्ग व्हायला हवं असं काही लोकांचं मत आहे। एकंदरीत भविष्यातल्या 20 वर्षानंतरचा विचार करता वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहनं यासाठी महाराष्ट्रामध्ये असे मार्ग हवे कसे पुढे आपली त्यावर न्यायालयात धाव घेतली जाणार काय? न्यायालयात तर जाणार आहेच, पण न्यायालयात गेलं की दीर्घकाळ ते का चालणार काम आहे। शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला काही अधिकार दिलेले आहेत आणि हे आम्ही निवडून दिलेलं लोकप्रतिनिधी मंडळ आहे आणि त्यांना हे काम करू नका असं सांगण्याचा निश्चितच आम्हाला घटनादत्त अधिकार आहे। तो अधिकार सध्या आम्ही वापरतोय। मुद्दा नंबर 2, ते जे सांगतात की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचं क्षेत्र आहे, असं आहे तसं आहे, ते सांगितलं की स्थानिकांना या महामार्गाचा काही उपयोग नाही। मी आधी सांगितलं की सध्या जो काय राष्ट्रीय महामार्ग आहे रत्नागिरी तो नागपूर, तो महामार्ग 4 पदरी आहे। काही ठिकाणी लोकसंख्या किंवा ट्रॅफिक बघून 6 पदरी सुद्धा केलेला आहे। तो सध्या पूर्ण क्षमतेनं चालत नाही। भविष्याचा वेध घेऊन समजा तो केलेला असेल, माझं काही हरकत नाही। मग एक तर राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे। संजय गांधी निराधारचे पैसे वेळेवर येत नाहीत। 108 अँब्युलन्सवर जे ड्रायव्हर आहेत त्यांचे 3-3 महिन्यामध्ये पगार होत नाहीत। त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे किंवा स्वच्छता विभागाचे जे कंत्राटी कामगार आहेत त्यांचे 4-4 महिने पगार होत नाहीत। गेल्या 4 वर्षापासून शेतकऱ्यांना ठिबक सिंचनचं अनुदान मिळालेलं नाही आहे। रोजगार हमीतून ज्यांनी विहिरी काढल्यात त्या विहिरीचं अनुदान मिळालेलं नाही। पीक विम्याचे पैसे अजून मिळालेले नाही आहेत का? त्या सगळ्याचं उत्तर एकच आहे, सरकारकडे पैसा नाही आणि यांच्या लाडक्या ठेकेदारांचे 90,000 कोटी रुपयाची बिलं थकलेली आहेत। टक्केवारी घेऊन झालेली आहे, ह्यांना काय त्याचा फरक पडत नाही, पण बिलं थकलेली आहेत। आणि हे का नाही होत नाहीत तर सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत। मग एवढा पुन्हा नवा खर्चिक प्रकल्प कशासाठी? आता यासाठी 20,000 कोटी रुपयाचे कर्ज काढतायत, ते कर्ज सुद्धा 8.9% व्याजानं काढतायत। ते हुडकोकडून घेत आहेत। साधारणपणे राज्य सरकारला 6% मार्केटमधनं कर्ज मिळत असताना 8.9% कर्ज काढतायत। म्हणजे हा व्याजाचा भुर्दंड महाराष्ट्र सरकारच्या जनतेवरच आहे। शिवाय एवढं सगळं करण्यापेक्षा मग मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, तुम्ही आणि गडकरी साहेब एकाच शहरात राहता नागपूरमध्ये, त्यांना सांगा ना तो आहे तो रस्ता 8 पदरी करा म्हणावं। प्रचलित जो रस्ता आहे तो 8 पदरी करा। विकासाला आम्ही नाही विरोध केला आणि तो रस्ता नुकताच त्याचंही लँड ॲक्विजिशन झालेलं आहे। तिथल्या शेतकऱ्यांची मानसिकता उरलेली घेत असतील तर घेऊन देत। आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा पालकमंत्र्यांना सांगते, कुठलंही सरकार असलं तर ते सरकारमध्ये असतात मला माहिती आहे, म्हणजे आधीच्या सरकारमध्ये ते सुद्धा होतेच। त्यावेळी त्यांच्या सरकारच्या काळामध्ये एक दुरुस्ती झालेली आहे आणि ती दुरुस्ती म्हणजे 2013च्या कायद्यामध्ये झालेली
दुरुस्ती 2013चा जो कायदा होता, जो जयराम रमेश हे ग्रामविकास मंत्री असताना केंद्र सरकारने केलेला होता, तो कायदा असा होता की त्या कायद्यानुसार जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन अधिग्रहित झाली तर बाजारभावाच्या चौपट आणि वाटाघाटीतून एकपट जास्त देण्याची तरतूद त्या कायद्यामध्ये होती. 2022ला जी दुरुस्ती झाली त्या दुरुस्तीनुसार केवळ दुप्पट रक्कम मिळणार आणि त्या 20% कपात होणार अशी तरतूद झालेली आहे. 2013मध्ये असं होतं की 70% शेतकऱ्यांनी संमती दिली तरच प्रकल्प लादता येईल, नाहीतर लादता येणार नाही. 2022च्या दुरुस्तीमध्ये शेतकऱ्याला स्वातंत्र्य नाही आहे. 1956च्या कायद्यानुसार सक्तीचं भूसंपादन होणार. ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत ते जर का केसरकर साहेब माझ्याकडे आले तर त्यांना अधिक जास्त समजून सांगेल. पुन्हा रस्ता करायच्या वेळी आम्ही येऊ. आम्हाला कोल्हापूर काय लांब नाही सिंधुदुर्ग पासून, पण येऊ आम्ही. कारण संकट आमच्या दारात येणार आहे. ते दारात येण्यात आधी शेजाऱ्याच्या दारातच अडवता आलं तर आम्ही अडवू. आणि एक दुसरं कसं आहे की दीपक केसरकर हे सातत्याने दिशाभूल करतायत आणि तोच दिशाभूल करण्याचा जो गुण आहे ना तो पालकमंत्री नितेश राणे पण करतात. याचं कारण तुम्ही जर जनतेसाठी हायवे बनवताय ना, मग पहिलं काय सांगण्यात आलं महसूल अधिकाऱ्यांना, 30 किलोमीटरचा बोगदा, 8 किलोमीटरचा ब्रिज. ही दिशाभूल कशाला? जर 38 किलोमीटरचा 100 मीटर रुंदीचा आणि 38 किलोमीटर लांबीचा पट्टा तुम्ही जमीन सर्वेक्षण केलं. शेट्टी साहेब ती कुठली कंपनी? मोनार्क कंपनी आहे ना. त्या मोनार्क कंपनीचे लोक ड्रोन घेऊन फिरत होते आणि तुम्ही पिवळे ते नीस लावले. मग बोगदा कुठला? आता म्हणाल माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ही लढाई, मगाशी सुरुवातीलाच मी म्हटलं की ही लढाई आमची एकट्याची नाही आहे, ही आपली सगळ्यांची लढाई आहे. कारण याच्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे, महापुराचा धोका आहे, जमीन शेतकऱ्यांचं नुकसान आहे आणि शेवटी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेवर हा सगळा 86,000 कोटीचा बोजा पडणार आहे. त्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की हा महाराष्ट्राचा लढा आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा लढा आहे आणि म्हणून आपण सगळेजण मिळून लढूया. याच्यामध्ये पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवूया आणि मेरिटवर आपण लढाई करूया असं माझं मत आहे. राजू शेट्टी यांच्या या भूमिकेमुळे शक्तीपीठ मार्ग विरोधकांच्या आंदोलनाला धार चढणार असून आगामी काळात हा संघर्ष सरकारपुढे नवा पेच उभा करणार आहे. कोण कुणाच्या शिडातील हवा काढून घेते हे आगामी काळात महाराष्ट्र बघणार आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, मुंबई.